नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। भोकरदन शहरासह कुकडी परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। अज्ञात चोरट्यांनी 3 ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत 2 ठिकाणी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। प्रतापनगर येथील शिक्षक सचिन देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे 25,000 रुपये रोख आणि सोन्याचे दागिने चोरून नेले। त्याचवेळी म्हाडा कॉलनीतील एका घरात चोरीचा प्रयत्न झालाय, मात्र नागरिकांची चाहूल लागताच चोरटे पसार झाले। दरम्यान कुकडी येथील अनिल लव्हाळे यांच्या घरातून सुमारे 1.5 लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केलाय। या सलग चोरीच्या घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांकडे गस्त वाढवण्याची मागणी केली आहे। या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। आम्ही 7 वाजता घरून शाळेत निघालो। त्यानंतर मुलगा 8:30 वाजता शाळेत गेला आणि घरी कोणीच नव्हतं। तर एक 10:30च्या दरम्यान, समजा 10:30 ते 11:30च्या दरम्यान आमच्या घरी घरफोडी झाली आणि आमचं 3.5 ते 4 तोळे सोनं आणि 25,000 ते 30,000 रुपये कॅश एवढी आमच्या घरात आज चोरी झालेली। तपासण्यासाठी डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट एक्सपर्टसुद्धा आले होते, ते सुद्धा येऊन गेले। त्याचबरोबर बिडवे साहेबसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि LCB जालनाचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत आणि त्यांचा त्या दृष्टीनं तपास चालू आहे। नाव काय सर? माझं नाव सचिन गणेशराव देशमुख। भोकरदन तालुक्यात मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। लागवडीनंतर तब्बल 3 महिने उलटूनही मिरचीच्या झाडांना फुले आणि कळ्या लागत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे। या प्रकरणी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज देत आर्थिक मदतीची मागणी केली आहे। भोकरदन तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली आहे, मात्र काही शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या एका कंपनीच्या मिरची बियाण्याच्या पिकाला लागवडीनंतर 3 महिने उलटूनही फुले किंवा मिरच्या लागत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार साधारणतः 55 ते 60 दिवसात मिरची तोडणीला येणे अपेक्षित असते, मात्र संबंधित पिकाला अद्यापपर्यंत फूल अन कळ्या न आल्यामुळे उत्पादनाबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे। त्याच परिसरातील इतर कंपनीच्या मिरची पिकाला मात्र तोडणी सुरू झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय। या संदर्भात कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय। याबाबतची ध्वनिमुद्रित संभाषणे आपल्याकडे असल्याचा दावाही शेतकऱ्यांनी केलाय। दरम्यान शेतकऱ्यांनी भोकरदन तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज करून प्रत्यक्ष शेत पाहणी करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे। तसेच तक्रारीची दखल न घेतल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। भोकरदन तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवड केलेली आहे, मात्र कलस सिरची तलवार जात सध्या शेतकऱ्यांनी लागवड केली आहे, त्या आपण बघू शकता व्हिडिओ। या जी तलवार जाते हिला अजिबात कळ्या आणि फुलं लागलेली नाही। या प्लॉटला जवळपास या झाडाला 3 महिने झाले, अजिबात माल नाही आहे। त्यामुळं आज भोकरदन तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आणि लाखो रुपयांचं जे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं ते तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आम्ही यावेळी मागणी केली। जय जवान जय किसान। या ठिकाणी भोकरदन तालुक्यामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी कलश या कंपनीची तलवार व्हरायटी मिरचीची लागवड केली होती। अगदी पोटच्या लेकराला जसं तळ हातावर जपतात त्याप्रमाणे या शेतकऱ्याने ही मिरची जपली। अक्षरशः टँकरने विकत पाणी घेऊन या ठिकाणी या मिरचीला पाणी दिलं, पण 3 महिने उलटून गेले, अजून या झाडाला फळ तर काय पण साधं फुलंही नाही। आम्ही या ठिकाणी कृषी कार्यालय अधिकारी यांना लोकशाही मार्गाने निवेदन दिले, संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय भेटावा। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, अगदी लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे, त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळावा, अन्यथा लोकशाही मार्गाने या ठिकाणी आम्ही शेतकरी पुत्र मोठ्या संख्येनं एक जन आंदोलन उभं करू। जय जवान जय किसान। जाफराबाद तालुक्यातील बोरखेडी गायके येथे अज्ञात व्यक्तीने शेतातील मिरचीची झाडे उपटून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकारामुळे शेतकरी रामेश्वर कडुबा गायके यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होतोय। मिळालेल्या माहितीनुसार रामेश्वर कडुबा गायके यांच्या शेतात लागवड केलेल्या मिरचीच्या पिकाची
13 जुलै रोजी रात्री अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक झाडे उपटून मोठ्या प्रमाणात नासधूस केल्यानं मेहनतीने जोपासलेले पीक एका रात्रीत उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून संबंधित अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते। तसेच नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर गायके यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात येते। या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना लवकरात लवकर अटक करावी जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाही अशी अपेक्षा शेतकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये जालना जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। 24 जुलै रोजी गाडी क्रमांक 07631 नगरसूल पंढरपूर विशेष रेल्वे जालना स्थानकावरून पंढरपूरच्या दिशेने धावणार असून ती परतूर, परभणी, परळी, वैजनाथ, लातूर आणि कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरला पोहोचेल। याशिवाय 25 जुलै रोजी गाडी क्रमांक 07632 पंढरपूर जालना विशेष रेल्वे पंढरपूरहून रात्री 8 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 जालना स्थानकावर पोहोचणार आहे। तसेच आदिलाबाद, पंढरपूर, मिरज विशेष रेल्वे ही जालना जिल्ह्यातील परतूर स्थानकाजवळील मार्गावरील प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहे। आषाढी यात्रेदरम्यान होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन या विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येत असून जालना जिल्ह्यातील भाविकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने केले आहे। विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेलोनचा जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे। भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानामध्ये जालना जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। जिल्ह्यातील 16,82,723 मतदारांपैकी 13,54,924 मतदारांचे म्हणजेच 80.52% मॅपिंग पूर्ण झाले आहे। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध विधानसभा मतदारसंघातील उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात BLOचा जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे। दरम्यान 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे। मतदारांनी घरभेटीदरम्यान BLOंना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। जालना तालुक्यातील नेर येथे अप्पर तहसीलची घोषणा झालेली असून त्यात कुठलाही बदल न करता लवकरात लवकर हे कार्यालय कार्यान्वित करावे यासाठी नेर येथील ग्रामस्थांच्या वतीने सध्या आमरण उपोषण सुरू आहे। राज्य शासनाने अप्पर तहसीलच्या निर्मितीसाठी सर्व नागरिकांना जवळ पडणारे गाव जसे की मंडळ मध्यभागी येतात ते गाव सर्व सुविधा युक्त अशा गावची नुकतीच नावे जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये नेरचे नाव जाहीर झाले असून तेच नाव कायम ठेवून नेरचे अंतिम मंजुरी देऊन अप्पर तहसील तातडीने नेर येथे सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा याकरिता नेर येथील नागरिकांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। यावेळी गजानन उफाड, विक्रम उफाड, अहमद कुरेशी, शरफुद्दीन शेख, विलास सहाने, सय्यद इसाक, अहमद सय्यद, रुपेश भुतेकर, सोपान कुलवंत, काशिफ चौधरी यांच्यासह नागरिक उपोषणाला बसले आहे। प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन उपोषणकर्त्याची दखल घेऊन अप्पर तहसीलची नेर येथे निर्मिती करून नागरिकांची गैरसोय सोडवावी अशी मागणी नेर येथील नागरिकांनी केली आहे। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन करून ती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विक्रीसाठी नेली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे ही वाहतूक रात्रीच्या अंधारात नव्हे तर भर दिवसा सुरू असल्याने महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। आज सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अवैध वाळूने भरलेले 4 हायवा एकामागून एक जाताना आढळून आले। या हायवासोबत विना नंबरच्या कार धावत असल्याचंही निदर्शनास आलंय। या कारमधील व्यक्ती पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांचे लोकेशन घेऊन संबंधित ट्रक चालकांना माहिती पुरवत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बदनापूर तालुक्यातील नदीपात्रातून नियमबाह्य पद्धतीने वाळूचे उत्खनन केले जात असून त्यानंतर ती थेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागात विक्रीसाठी पाठवली जाते। या संपूर्ण साखळीत काही दलाल आणि वाहतूकदार सक्रिय असल्याचा आरोपही होतोय। भर दिवसा अवैध वाळू वाहतूक सुरू असतानाही संबंधित यंत्रणेकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। या प्रकरणात महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि गौण खनिज विभागाने संयुक्त मोहीम राबवून संबंधित वाहनांची तपासणी करावी, अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी आणि या रॅकेटमागील सूत्रधारांचा शोध घ्यावा अशी मागणी होतीये। दरम्यान विना नंबरच्या कारचा वापर करून शासकीय पथकांच्या हालचालींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप गंभीर स्वरूपाचा आहे। या दाव्यांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असून संबंधित यंत्रणांनी CCTV फुटेज, टोल नाक्यांवरील नोंदी आणि
वाहनांच्या हालचालींची पडताळणी करून सत्य समोर आणावे अशी मागणीही नागरिकांकडून केली जाते. ब्युरो रिपोर्ट एमसीएन न्यूज जालना. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा एमसीएन न्यूज जालना. नमस्कार. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका टीएमटी, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. प्रशासन आणि अर्थशास्त्र, MCOM MSc संगणकशास्त्रामध्ये प्रवेश देणं सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी विशेष क्रीडा. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलींचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. संपर्क क्रमांक 9371261777 आणि 9623756132. आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.